Hello student, good morning all of you. I am Sunil Farande, your maths teacher. बघा मित्रांनो, आज आपणाला डिफरन्शियल इक्वेशनमधला शेवटचा पॉईंट लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजेच LDE पाहणार आहोत. आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन काय आणि तो इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असतो हे पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल बघा डेफिनेशन काय सांगतंय, इफ P and Q आर फंक्शन ऑफ X और कॉन्स्टंट. बघा काय सांगले, पी आणि क्यू हे फंक्शन आहेत एक्स मधले किंवा कॉन्स्टंट आहेत, देन dy/dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू इज कॉल्ड ॲज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर. म्हणजे बघा काय सांगितले, हा ह्या फॉर्ममध्ये असला पाहिजे. कोणता फॉर्म, dy/dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. बघा इथे फर्स्ट आपण काय, हा डिफरन्शियल इक्वेशन असला पाहिजे. फर्स्ट आपण काय, हा डिफरन्शियल इक्वेशन असला पाहिजे आणि त्यात कंडिशन काय सांगले त्यांनी, बघा dy/dx प्लस पी इंटू वाय. बघा इथं वाय हा इक्वेशन असला पाहिजे आणि त्याच्या मल्टिपलला एखादं कॉन्स्टंट असू शकतो किंवा एखादा एक्स मधला कोणताही फंक्शन असू शकतो. आणि इज इक्वल टू क्यू म्हणजे देखील काय, तो देखील एखादा फंक्शन एक्स मधील किंवा कॉन्स्टंट असू शकतो. हा फॉर्ममध्ये असेल तर मी ह्याला काय म्हणणार आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. बघा क्लिअर झालं का तुम्हाला, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय आणि त्याचा फॉर्म कसा असतो. बघा मी परत एकदा सांगतोय, इफ पी अँड क्यू आर फंक्शन ऑफ एक्स और कॉन्स्टंट देन dy/dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. इथं कंपल्सरी वायच असला पाहिजे आणि वायच्या मल्टिपलमध्ये कॉन्स्टंट असो किंवा कोणताही एक्स मधला व्हेरिएबल असो तरी चालेल. आणि इज इक्वल टू क्यू म्हणजे काय असला पाहिजे, कॉन्स्टंटच असला पाहिजे कंपल्सरी, किंवा फंक्शन असला पाहिजे कशामधला, एक्स मधला. इथं वाय असून चालणार नाही. जर वाय असेल तर हा डिफरन्शियल इक्वेशन होणार नाही. बरोबर आहे. बघा आता ह्यासाठी काय वर्किंग रूल आहे. काय वर्किंग रूल म्हणजे स्टेप, काही स्टेप वाईज तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करणार. जसं तुम्ही प्रिव्हियस लेक्चरला पाहिलाय की काय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मला कोणतं स्टेप आहेत, त्यानंतर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनला देखील पाहिलाय तुम्ही काय कोणत्या स्टेपने तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व, म्हणजे जे वर्क स्टेप्स आहेत त्या स्टेप्सचा यूज करून तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. तसंच इथं देखील वर्किंग रूल आहे. त्यामध्ये बघा एकूण 3 स्टेप आहे. त्यामधला फर्स्ट स्टेप आहे काय, बघा फर्स्ट स्टेप, compare the differential equation with standard form of to find the value of p and q. म्हणजे काय बघा इथे तुम्हाला कम्पेअर करायचा, हा दिलेला जो काही तुम्हाला इक्वेशन असणार आहे गिवन इक्वेशन, तो तुम्हाला कम्पेअर कशासोबत, बघा ह्या स्टँडर्ड फॉर्म सोबत तुम्ही ते कम्पेअर करायचं आणि ह्या पी आणि क्यूच्या व्हॅल्यू फाइंड करायचे. तेच दिलेत काय बघा इथं, काय तुम्हाला कम्पेअर करायचं आहे कशासोबत, स्टँडर्ड फॉर्म सोबत, आणि पी आणि क्यूची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. ते काय इझी फाइंडली करू शकता. त्यानंतर बघा सेकंड स्टेप आहे फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर. बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे, सेकंड स्टेप फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर, ह्यालाच म्हणतात IF, बाय युझिंग फॉर्म्युला. बाय युझिंग फॉर्म्युलाचा यूज, फॉर्म्युला काय आहे बघा, इंटिग्रेटिंग फॅक्टर IF इज इक्वल टू e⁻ इंटिग्रेशन ऑफ p dx. बघा इंटिग्रेटिंग फॅक्टर IF इज इक्वल टू e⁻ इंटिग्रेशन ऑफ p dx. हा झाला, हा फॉर्म आहे काय त्याचा, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करायचा. त्यानंतर थर्ड स्टेप आहे बघा, तर सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इज गिवन बाय, इथं फॉर्म्युला काय थर्ड स्टेप y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. आणि हा इंटिग्रेटिंग फॅक्टर तुम्ही ऑलरेडी वरती फाइंडच केला इथं, IF इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू म्हणजे तुम्ही तेव्हा पी आणि क्यूची व्हॅल्यू फाइंड केलाय तेच क्यू इथे लिहायचं आहे, इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. हा झाला तुमचा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवण्याचे वर्किंग रूल झाले. हे काय झाले, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवण्याचे वर्किंग रूल. बघा एकदम इझी आहे. फर्स्ट रूल काय सांगतोय, फर्स्ट स्टेप कम्पेअर करायचा आहे. हा दिलेला इक्वेशन तुम्हाला कम्पेअर कशासोबत, स्टँडर्ड फॉर्म सोबत. स्टँडर्ड फॉर्म काय आहे, dy/dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. ह्याची कम्पेअर करायचं आणि पी आणि क्यूच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. त्यानंतर काय आहे सेकंड, बघा तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करायचा आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e⁻ इंटिग्रेशन ऑफ p dx. हा झाला सेकंड, त्यावरून तुम्ही इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करू शकता. आणि थर्ड आहे काय, द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इज गिवन बाय, तो कसं लिहायचा, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. बघा हे तुम्हाला सगळ्यांना समजलं का,
काय लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे डेफिनेशन, परत हे वर्किंग रूल. एवढे रूल तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही एक्झाम्पल इझिली सॉल्व करू शकता. बघा आता मी फर्स्ट एक्झाम्पल पाहूयातलं. काय फर्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 1. बघा आता एक्झाम्पल किती इझी आहे. बघा काय असतं, सॉल्व dy बाय dx प्लस y अपॉन x इज इक्वल टू एक्स क्यूब. का फर्स्ट आपण हा तुम्हाला एक्झाम्पल दिले, काय सॉल्व dy बाय dx प्लस y अपॉन x इज इक्वल टू एक्स क्यूब. हे फर्स्ट अपॉन डिफरन्शियल इक्वेशन आहे का चेक करा. बघा इथं फॉर्म आहे स्टँडर्ड, ह्या फॉर्ममध्ये बसतो का चेक करा. बघा हा डिफरन्शियल इक्वेशन फर्स्ट आपण असला पाहिजे, आहे का रे, आहे का, कारण ह्यामध्ये बघा dy बाय dx प्रेझेंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, तर हा काय असणार आहे, डिफरन्शिएबल इक्वेशन असणार आहे. त्यानंतर बघा प्लस वाय आहे का, बघा प्लस वाय आणि वायच्या मल्टिपलमध्ये काय असणार आहे, एक्सचा एखादा फंक्शन असू दे किंवा कॉन्स्टंट असू दे. इथं बघा आहे का एक्स, अपॉनला एक्स असू दे म्हणजे एक्सचा फंक्शन आहे, आणि इज इक्वल टूच्या पलीकडं वाय नको आपल्याला. ते काय इथं वाय आहे का, नाही, तो कॉन्स्टंट असू शकतो किंवा एक्स मधला कोणताही फंक्शन असू शकतो. म्हणजे हा काय आहे, लिनियर डिफरन्शिएबल इक्वेशन. का, कारण ह्या वरच्या फॉर्म सोबत तो काय होतो, व्हॅरी होतो. बरोबर आहे. आता मला हे सोडवायचं, म्हणजे बघा सोडताना फर्स्ट आपण काय करणार, मी गिवन काय dy बाय dx प्लस y अपॉन, बघा हे y अपॉन x इज इक्वल टू एक्स क्यूब. बघा मी हेच इक्वेशन कसं लिहितो, बघा dy बाय dx प्लस 1 अपॉन x इंटू y इज इक्वल टू एक्स क्यूब. बघा मी ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का, जो अपॉनला एक्स आहे तो 1 अपॉन एक्स म्हणजे मी वायच्या मल्टिपलमध्ये दिलेला, कारण मी ह्याला काय म्हणणार आहे, पी म्हणणार. आता कम्पेअर करताना मला पी आणि क्यूची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय हे असं व्यवस्थित मी सेपरेट करून घेतलं. बघा आता काय करायचं, मला कम्पेअरिंग बघा इक्वेशन नंबर 1 मला कम्पेअरिंग इक्वेशन 1 विथ dy बाय dx प्लस पी वाय इज इक्वल टू. मी ह्या फॉर्मची काय करणार आहे, हे इक्वेशन कम्पेअर करणार आहे. बघा त्यानंतर मला काय येतं, इथं हिअर पी इज इक्वल टू काय, बघा पी इज इक्वल टू काय, बघा वायच्या मल्टिपलला कोण आहे, वायच्या मल्टिपलमध्ये इथे कोण आहे, वायच्या मल्टिपलमध्ये 1 अपॉन एक्स म्हणजे तुमचा पी काय असणार आहे, 1 अपॉन एक्स अँड क्यू इज इक्वल टू, अँड क्यू बघा इज इक्वलच्या पलीकडे जो नंबर असणार आहे तो काय असणार आहे, क्यू असणार आहे. म्हणजे क्यू काय आला तुमचं इथं, एक्स क्यूब. हा काय आला, एक्सचा क्यूब. बरोबर आहे. मग तुम्हाला काय फाइंड करायचं, आता इंटिग्रेटिंग फॅक्टर IF तुम्हाला फाइंड करायचा. इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय, सेकंड स्टेप आहे का, इन ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी dx. मग बघा therefore integrating factor IF is equal to e raised to integration of p म्हणजे काय, तर वरतीच मी फाइंड केला आहे. p म्हणजे काय, 1 अपॉन x. म्हणजे काय आणणार आहे, 1 अपॉन x dx. बरोबर आहे. बघा मग इज इक्वल टू ई रेज टू आहे तसं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स dx. बघा 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन काय तर लॉग एक्स आपल्याला फॉर्म्युला आहे, काय लॉग एक्स. मग बघा इज इक्वल टू ई रेस टू लॉग ऑफ एक्स. मग आपल्याला फॉर्म्युला बघा, तुम्ही लॉगॅरिथममध्ये एक फॉर्म्युला शिकलाय, काय ईच्या घातांकात जर लॉग ऑफ एक्स असेल तर त्याचं उत्तर काय येतं, एक्स येतं. म्हणजे ईच्या घातांकात लॉग एक्स असेल तर त्याचं उत्तर काय येतं, एक्स. म्हणजे बघा इथं तेच आहे का, सेम ईच्या घातांकात काय लॉग ऑफ एक्स आहे. म्हणजे ईच्या पॉवरमध्ये लॉग असेल, ई आणि हा लॉग काय होतो, गेट कॅन्सल, आणि समोर जो फंक्शन असणार आहे तो फंक्शन ॲज इट इज तुम्ही खाल्लेत आहे. म्हणजे ई आणि लॉग काय झालं, गेट कॅन्सल येतं, काय आलं एक्स. हे कशावरून, हा फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर काय भेटला, IF. तुम्हाला IF भेटला एक्स. IF काय भेटलं, एक्स भेटला. आता मला इंटिग्रेटिंग फॅक्टर भेटला. आता मला काय फाइंड करायचं आहे, मला आता फाइंड करायचं काय, इट्स सोल्युशन इज गिवन. म्हणजे सोल्युशन मला लिहायचं आहे, काय लिहायचं, सोल्युशन लिहायचं आहे. नाव सोल्युशन ऑफ differentiable equation is given by काय फॉर्म्युला तो, y into integrating factor IF is equal to integration of q into integrating factor dx plus c. बरोबर आहे. मग therefore y into integrating factor काय आले बघा, x आले इथं, काय आले एक्स. म्हणजे एक्स लिहिलं
इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू. क्यू म्हणजे बघा इथं वरती मी फाइंड केले. क्यू म्हणजे काय आहे एक्स क्यूब. मग काय राहतं एक्स क्यूब इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आले परत एक्स आलाय एक्स डी एक्स प्लस सी. मग देअरफॉर मी इथे कसं लिहू शकतो हे एक्स वाय इज इक्वल टू बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब इंटू एक्स दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. मग काय येतं एक्स क्यूब इंटू एक्स एक्स रेज टू 4 डी एक्स प्लस सी. होय मग त्यानंतर बघा देअरफॉर एक्स वाय इज इक्वल टू एक्स रेज टू 4चा इंटिग्रेशन काय येतो एक्स रेज टू 5 अपॉन 5 प्लस सी विच इज रिक्वायर्ड इक्वेशन विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. हा झाला काय ह्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं हा जो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे ह्याचं सोल्युशन तुम्हाला काय भेटलं एक्स वाय इज इक्वल टू एक्स रेज टू 5 अपॉन 5 प्लस. हा किती इझी आहे. फक्त तुम्हाला काय माहीत पाहिजे हे वर्किंग रूल जर तुम्हाला माहीत असतील फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप थर्ड स्टेप ह्या तिन्ही स्टेप आणि हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे कशावर ओळखायचं हे जर तुम्हाला ओळखता आलं तर तुम्ही हे एक्झाम्पल इझिली सॉल्व करू शकता. बरोबर आहे. मग आता नेक्स्ट एक्झाम्पल ह्यासारखंच बघूया. आता ह्या सेकंड एक्झाम्पल काय पाहायचं आहे सेकंड बघा सेम तो देखील ह्यासारखाच आहे डी वाय बाय डी एक्स इज प्लस वाय cot of x is equal to cosec x. cosec x बरोबर आहे का. बघा एक्झाम्पल काय आहे डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू कॉट एक्स इज इक्वल टू कोसेक एक्स. याचा आन्सर लिहिताना फर्स्ट आपण गिवनमध्ये काय आणणार आहे डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू कॉट ऑफ एक्स इज इक्वल टू कोसेक एक्स. हा झाला इक्वेशन नंबर 1. आता मला फर्स्ट स्टेप काय करायचं आहे इथं मला कम्पेरिंग करायचं आहे. हे काय करायचं आहे कम्पेरिंग करून मला पी आणि क्यूची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे का. पण हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे का रे ते चेक करा. बघा ह्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे आणि प्लस वाय आहे वायच्या मल्टिपलमध्ये एक फंक्शन आहे एक्समधला आणि इज इक्वल टूच्या पलीकडे काय आहे वाय अजिबात नाही. वाय बिलकुल त्यामध्ये नाही नसेल तर हा काय असणार आहे लिनियर डिफरन्शिएबल इक्वेशन. बरोबर आहे. मग आता इथं बघा कंपेरिंग इक्वेशन 1 विथ डी वाय बाय डी एक्स प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. बरोबर आहे का. मग हियर पी बघा काय येतं पी म्हणजे वायच्या मल्टिपलमध्ये कोण आहे कॉट ऑफ एक्स अँड क्यू काय येतं बघा क्यू म्हणजे काय इज इक्वलच्या पलीकडे जो नंबर असेल तो काय कोसेक एक्स. बरोबर आहे का. बघा मी काय केलं पी आणि क्यूच्या व्हॅल्यू फाइंड केला. आता त्यानंतर मला काय करायचं आता हा झाला फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय सांगतो इंटिग्रेटिंग फॅक्टर मला फाइंड करायचं आहे. आता बघा इथं इंटिग्रेटिंग फॅक्टर आय एफ इज इक्वल टू ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. काय फॉर्म्युला आहे आय एफ इज इक्वल टू ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. बघा देअरफॉर आय एफ इज इक्वल टू ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. बघा पीची व्हॅल्यू मला पुट करायची आहे राहिला. आता पुट करूया इथं बघा काय ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी म्हणजेच काय बघा पी म्हणजेच काय तुम्ही फाइंड केलेलं आहे खाली ऑलरेडी. पी म्हणजेच काय आहे कॉट ऑफ एक्स. मग काय तुम्ही काय करणार आहे कॉट ऑफ एक्स डी एक्स. काय मी ह्या पीची किंमत इथं पुट केलं आहे तो काय आहे कॉट ऑफ एक्स डी एक्स. बघा देअरफॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्सचं काय ते इंटिग्रेशन कॉट एक्सचं इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ साइन एक्स. काय येतं लॉग ऑफ साइन एक्स. हा कॉटचा इंटिग्रेशन काय येतो लॉग ऑफ साइन एक्स. मग आता देअरफॉर परत इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू बघा परत मी मगाशी तुम्हाला सांगितलं काय ई रेज टू लॉग एक्स. ईच्या पॉवरमध्ये जर लॉग असेल तर तुमचं उत्तर काय येतं लॉगच्या समोर जो काही फंक्शन असेल तो तेवढाच येतो. ई आणि लॉग काय होतं दोन्ही कॅन्सल होतात. म्हणजे इथं परत बघा ई आणि लॉग गेट कॅन्सल राहणार फक्त काय
साइन ऑफ एक्स हा झाला तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर. हा काय झाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता मला काय करायचं आहे बघा, नाव काय सोल्युशन ऑफ डिफरन्शिएबल इक्वेशन इज गिवन बाय, फॉर्म्युला काय बघा, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर आय एफ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डी एक्स प्लस सी. मग देअरफॉर y इंटू बघा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आले साइन एक्स, म्हणजे ते काय येणार आहे साइन ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू. बघा क्यू म्हणजे काय तुम्ही इथं फाइंड केला आहे, क्यू म्हणजे बघा कोसेक एक्स आहे. काय आहे कोसेक, म्हणजे ते काय असणार आहे तर कोसेक एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असणार आहे साइन ऑफ एक्स, साइन एक्स डी एक्स प्लस सी. बरोबर आहे. मग त्यानंतर बघा इथं काय येतं वाय इंटू साइन एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स म्हणजे काय रे, बघा तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये झाला आहे. कोसेक एक्स म्हणजे काय असतं 1 साइन एक्स इंटू इथं काय असणार परत साइन एक्स डी एक्स प्लस सी. बघा ह्या साईनला हे साईन गेट कॅन्सल, मग राहिलं काय देअरफॉर वाय इंटू साइन एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स प्लस सी. देअरफॉर वाय इंटू साइन ऑफ एक्स इज इक्वल टू 1चं इंटिग्रेशन काय तरी बघा, 1चं इंटिग्रेशन येतं एक्स आणि प्लस सी. हा झाला तुमचा आन्सर. बघा किती इझी आहे, फक्त तुम्हाला इथं ते वर्किंग्स रूल जे आहेत स्टेप्स आहेत हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही हे एक्झाम्पल इझिली सॉल्व करू शकताय. एवढे सोपे एक्झाम्पल आहे. बघा आणखीन एक नेक्स्ट एक्झाम्पल किंवा आणखीन एक शेवटचा एक्झाम्पल घ्यायचा आहे मला ह्या पॉईंटमधला. एकदम इझी आहेत, फक्त तुम्हाला व्यवस्थित ते समजले पाहिजे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्यासारखेच आहे. क्वेश्चन तो असतो सॉल्व द डिफरन्शिएबल इक्वेशन. बघा एक्झाम्पल आहे नेक्स्ट सॉल्व. एक्झाम्पल आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनव्हर्स एक्स. बघा एक्झाम्पल काय आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स. बघा हे फर्स्ट आपण तुम्ही चेक करायचं की हा डिफरन्शिएबल इक्वेशन आहे का, आहे डिफरन्शिएबल इक्वेशन आहे का, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता ही लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं फॉर्म काय बघा डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इन पी इंटू वाय इज इक्वल टू क्यू ह्या फॉर्ममध्ये पाहिजे. बट बघा इथं डी वाय बाय डी एक्सच्या मल्टिपलमध्येच काय आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर असू दे ना. आपल्याला काय करायचं हे मल्टिपल आहे म्हणजे मला हे काढून टाकायचं आहे. मग मी बोथ साईडला डिवाइड करणार आहे कशानं, बघा मी 1 प्लस एक्स स्क्वेअरनं दोन्ही साईडला डिवाइड केलं तर इथला 1 प्लस एक्स स्क्वेअर निघून जाईल, इथं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर येईल आणि इथं ई रेस टू टॅन इनव्हर्स एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर येईल. आणि त्यानंतर तो फॉर्ममध्ये कोणता भेटणार आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये तो भेटेल. बघा आता सॉल्व करताना फर्स्ट अपॉन काय आहे तसं ॲज इट इज लिहून घेतलं. काय आहे गिवनमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. बरं तुम्हाला काय येणार आहे डिवाइड 1 प्लस एक्स स्क्वेअर ऑन बोथ साइड. मी दोन्ही साईडला काय करणार आहे काय 1 प्लस एक्स स्क्वेअरने डिवाइड करणार आहे. म्हणजे काय तर बघा इथं हे ब्रॅकेटमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इथे काय आहे डी वाय बाय डी एक्स प्लस 1/1 किंवा वाय अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनवर्स एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. आता बघा हे 1 प्लस एक्स स्क्वेअर हे 1 प्लस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल म्हणजे राहिलं काय देअरफॉर डी वाय बाय डी एक्स प्लस हे कसं तुम्ही 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू वाय इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा आला इक्वेशन नंबर 1. बघा आता हा इक्वेशन लिनियर डिफरन्शिएबल आहे का, एल डी आहे का, डी वाय बाय डी एक्स प्लस
पी इंटू वाय, हा म्हणजे काय असणार तुमचा पी, आणि इज इक्वल टू हा सगळा काय आहे एक्स मधला फंक्शन आहे, म्हणजे तो वाय नाही, म्हणजे हा लिनियर डिफरन्शिएबल इक्वेशन असणार आहे. आता ही तुम्हाला काय करायचं आहे, comparing equation 1 with dy by dx plus py is equal to q. बघा here p is equal to काय आहे 1/1 plus x square and q is equal to e raised to tan inverse of x upon 1 plus x square. हा तुमचा p भेटला काय 1/1 plus x square and q is equal to e raised to tan inverse x upon 1 plus x square भेटला. हे झालं माझं फर्स्ट स्टेप, मी p आणि q ची व्हॅल्यू फाइंड केलं. आता सेकंड काय आहे, मला इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करायचा आहे. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर कसं फाइंड करणार आहे, आय एफ इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. बघा देअरफॉर आय एफ इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी म्हणजेच काय बघा इथं वरती आहे पी म्हणजेच 1/1 प्लस एक्स स्क्वेअर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. बरोबर आहे. मग आता देअरफॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतं काय येतं टॅन इनवर्स ऑफ एक्स. काय म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर तुम्हाला काय भेटलं, ई रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्स हा भेटला इंटिग्रेटिंग फॅक्टर भेटला. हा काय भेटला इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता मला काय लिहायचं आहे, जनरल सोल्युशन लिहायचं आहे. मग काय नाव इट्स solution is given by काय बघा फॉर्म्युला y into integrating factor is equal to integration of q into integrating factor dx plus c. बरोबर आहे. आता ह्यात व्हॅल्यू पुटअप करूया. मग आता व्हॅल्यू काय आणणार ह्यामध्ये, फर्स्ट y आहे तसं इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे काय बघा रे, इंटू मध्ये इंटिग्रेटिंग ई रेस टू टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू म्हणजे काय बघा, क्यू म्हणजे तुम्ही इथं ऑलरेडी वरती फाइंड केला आहे. कुठं आहे बघा, इथं आहे. इथं बघा क्यू म्हणजे काय, क्यू इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनवर्स एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे क्यू म्हणजे काय बघा, ई रेस टू टॅन इनवर्स एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय ई रेस टू टॅन इनवर्स एक्स डी एक्स प्लस सी. बरोबर आहे का. हे व्हॅल्यू मी ह्यात पुट केलं. बघा त्यानंतर काय येतं, इथं आहे असं ॲज इट इज वाय इंटू ई रेस टू टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू. बरोबर आहे. इथे इंटिग्रेशन आहे ॲज इट इज. मग आता इथे बघा ई रेस टू टॅन इनवर्स एक्स इंटू ई रेस टू टॅन इनवर्स एक्स म्हणजे बघा एकाच संख्येचं 2 वेळा गुणाकार आहे, म्हणजे काय येतं स्क्वेअर येतं. म्हणजे ते काय म्हणणार आहे ई रेस टू टॅन इनवर्स एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय काय असणार आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस सी. ह्याला इक्वेशन नंबर 2. हा काय आहे इक्वेशन नंबर 2. बघा इथपर्यंत सगळ्यांना समजलं का. आता मला काय करायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टॅन इनवर्स एक्स चा स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर ह्याचा मला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. काय करायचं आहे फाइंड. आता मग हे इंटिग्रेशन कसं फाइंड करणार आहे, हे फाइंड करण्यासाठी तुम्हाला बघा इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये शिकवलं आहे काय इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. काय इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडमध्ये तुम्ही हे सॉल्व केलं आहे. बघा कसं केलं, इथं तुम्हाला काय दिसतं बघा इक्वेशन काय वाय इंटू ई रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टॅन इनवर्स एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस सी. हा तुमचा इक्वेशन नंबर 2 आहे. मग आता ह्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. बघा इथं कोणाचं तरी डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं रे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हा डेरिव्हेटिव्ह तो काय येतो टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे तर टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे म्हणून मी काय करणार इथं पुट काय टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी पुट केलं.
बरोबर आहे. मग tan इनव्हर्स एक्स इज इक्वल टू टी पुट केलं, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग टॅनचं काय येते डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी. बरोबर आहे. बघा काय आलं टॅन इनव्हर्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी. आता हे सगळं मला कुठं पुट करायचं परत इक्वेशन 2 मध्ये. मग इक्वेशन 2 बिकम्स, मला काय करायचं बघा इथं डी एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा डी एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हे सगळं म्हणजेच काय डी टी, म्हणजे डी एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे काय करणार आहे डी टी मी पुट करणार आहे. आणि बघा टॅन इनव्हर्स एक्स ऐवजी काय पुट करणार आहे टी पुट करणार आहे. हे इक्वेशन इज इक्वल टू ई काय वाय इंटू ई रेस टू. ह्या बाजूला तुम्ही काहीच करायचं नाही, कारण मला इथं आहे ॲज इट इज लिहायचं आहे. मला ह्याचं इंटिग्रेशन फाईंड करायचं नाही, जिथं मला इंटिग्रेशन फाईंड करायचं तिथंच फक्त मी सबस्टिट्यूट करणार आहे. बरोबर. मग इंटिग्रेशन बघा ई रेस टू काय आणणार, मग टॅन इनव्हर्स एक्स म्हणजेच काय टी आणि त्याचा स्क्वेअर. आणि बघा हे डी एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच काय डी टी काय आणणार आहे डी टी. म्हणजे देअरफॉर वाय इंटू ई रेस टू टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू ई रेस टू 2t इंटिग्रेशन ऑफ आणि डी टी इथं प्लस सी ॲज इट इज आहे. बरोबर. बघा आता इथं काय केलं टी रेस टू 2 आहे, म्हणजे परत पॉवर रेस टू पॉवर असेल तर ते पॉवरचं काय होतं मल्टिप्लिकेशन होतं. काय होतं पॉवरचं मल्टिप्लिकेशन. मग आता देअरफॉर वाय इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू ई रेस टू टीचं इंटिग्रेशन काय तरी ई रेस टू टीच, म्हणजे तो 2t आहे म्हणून 2t झालं. आणि बघा टीच्या मल्टिपलला कोण आहे 2 आहे म्हणून डिवाइड बाय 2 आणि हे प्लस सी आहे. काय आलं प्लस सी. आता इथं आल्यानंतर काय करायचं मला टीची व्हॅल्यू मला परत पुट करायचं, म्हणून मी ह्या साईडला ई रेस टू इथं टी पुट केलेलं नव्हतं. परत मला टीची व्हॅल्यू जे ओरिजिनल आहे ते मला पुट करायचं आहे. म्हणून काय बघा देअरफॉर वाय इंटू ई रेस टू टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू ई रेस टू 2 आणि टी म्हणजेच काय बघा टॅन इनव्हर्स ऑफ एक्स डिवाइड बाय 2 प्लस सी. हे झालं विच इज रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ डिफरन्शिएबल इक्वेशन. हा काय आहे या डिफरन्शिएबल इक्वेशनचा, ह्या डिफरन्शिएबल इक्वेशनचा काय आहे हा सोल्युशन आहे. म्हणजे कोणतं 1 प्लस एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू ई रेस टू टॅन इनव्हर्स एक्सचं सोल्युशन काय येतं वाय इंटू ई रेस टू टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू ई रेस टू 2 इंटू टॅन इनव्हर्स एक्स डिवाइड बाय 2 प्लस सी. बघा आजचा लेक्चर सगळ्यांना समजला असेल. हा डिफरन्शिएबल इक्वेशनमधला लास्ट लेक्चर होता, म्हणजे लास्ट पॉईंट लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. हे सगळ्यांना समजलं असेल. व्यवस्थित प्रॅक्टिस करा. हे जे एक्झाम्पल सॉल्व करून दिलेत हे सगळं तुम्ही वहीमध्ये लिहून काढा, त्याचं प्रॅक्टिस करा. हे सगळ्यांना समजलं असेल. थँक्यू.